हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण युरेथ्रल डिस्चार्ज सिंड्रोम याबद्दल बोलणार आहोत. तर हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमध्ये होणारा एक प्रकारसुद्धा आहे. म्हणजे कंटिन्युअसली जर हे प्रकार होत असतील तर मग याचे काय वेगवेगळे कॉजेस आहेत, याचे काय सिम्पटम्स आहेत आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. तर चला. तर कॉजेस म्हटलं तर ॲलर्जिक रिॲक्शन असते, डर्मॅटायटिस असेल, पेनाइल कॅन्सर असेल, UTI, प्रिॲपिझम. तर हे झाले याचे कॉजेस. तर यामध्ये सिम्पटम्स काय असू शकतात, तर युरेथ्रल डिस्चार्ज असतो, पेशंटला खूप इचिंग होऊ शकतं, पेनफुल मिक्च्युरेशन म्हणजे लघवीला खूप सारा त्रास होऊ शकतो पेशंटला, लिम्फ नोड्स ज्या आहेत त्या सुजलेल्या असू शकतात. तर हे झाले सिम्पटम्स. पेशंटला कमीमधून खूप जास्त त्रास होऊ शकतो, तर यामध्ये वेळीच उपचार घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंटने बऱ्यापैकी किंवा 100% रिझल्ट पेशंटला देऊ शकतो. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर कॅन्थॅरिस 30 पेशंटला आपल्याला द्यायचं आहे. 2 थेंब 3 वेळा आपण पेशंटला हे देऊ शकतो. कॅन्थॅरिस हे जे आहे लघवीशी रिलेटेड किंवा किडनीशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील किंवा किडनी स्टोन असेल किंवा पेशंटला लघवीला त्रास होत असेल, जळजळ होत असेल, तर कॅन्थॅरिस हे खूप छान मेडिसिन आहे. याने पेशंटला बऱ्यापैकी रिझल्ट येऊ शकतो. सेकंड मेडिसिन म्हटलं तर पेट्रोसिलिनियम 6CH ड्रॉपमध्ये आपण 2 ड्रॉप पेशंटला 3 वेळा देऊ शकतो. खूप छान रिझल्ट आहे. जळजळ होणे, क्रॅक्स असणे लघवीच्या ठिकाणी, हे सगळे सिम्पटम पेट्रोसिलिनमने कव्हर होऊन जातात. थर्ड मेडिसिन म्हटलं तर टेरेबेन्थिना 30. हे मेडिसिनसुद्धा आपल्याला 2 थेंब मॉर्निंगला पेशंटला द्यायचं आहे. तर टेरेबेन्थिनाचे एक विशिष्ट सिम्पटम तुम्हाला सांगते. तर याच्यामध्ये पेशंट जे आहे लघवी करताना डान्सिंग म्हणजे डान्स केल्यासारखं करतो पेशंट. म्हणजे पेशंटला एवढा त्रास होतो की लघवी म्हटलं की पेशंट उड्या मारायला सुरू करते किंवा डान्सिंग टाईप ऑफ मिक्च्युरेशन पेशंटमध्ये असतं. तर इतकं म्हणजे अमेझिंग आणि विशिष्ट प्रकारचे सिम्पटम्स असतात त्या ह्या होमिओपॅथीमध्ये. तर हे सिम्पटम आपण जर कन्सिडर करून व्यवस्थित पेशंटला मेडिसिन दिलं तर 100% क्युअर पॉसिबल आहे. फोर्थ मेडिसिन म्हटलं तर R18 ड्रॉप आहे. तर हा ड्रॉप आपल्याला 10 ते 15 थेंब 3 वेळा पेशंटला द्यायचे आहेत. बऱ्यापैकी खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर बर्बेरिस वल्गॅरिस मदर टिंचर. तर हे मेडिसिन आपण 20 थेंब पेशंटला 3 वेळा देऊ शकतो बऱ्यापैकी. आणि खूप छान सगळं ॲलर्जिक रिॲक्शन पेशंटचं निघून जातं. किंवा जे सिम्पटम्स आहे जळजळ होणं, UTIचा जर रिपीटेड पेशंटला त्रास होत असेल तरीसुद्धा खूप छान रिझल्ट पेशंटला येतो. तर असेच वेगवेगळे सिम्पटम्स किंवा वेगवेगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायचे असतील किंवा वेगवेगळ्या आजारांवर तुम्हाला जर छान होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.